आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं. हा कार्यक्रम 2003 साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ 2003 सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं. लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ. सादर करते सुहास विद्वांस. आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग 10वा. गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती? गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती? विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. नमस्कार मंडळी. भारतीय समाज रचनेत आदिवासी समाजाला एक स्थान होतं. याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात सापडतील. मूळचा जंगलवासी, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत आणि उत्तर पूर्व पर्वत रांगात राहणारा आदिवासी मूळ समाजापासून आपलं वेगळं अस्तित्व असलेला. खरं तर शहरी आणि ग्रामीण समाजरचनेपेक्षा कितीतरी प्रगत समाजरचना ही आदिवासींची आहे. शहरीकरणाच्या लाटेत काही अंशी ओढला जातोय तो. शहरी समाजरचनेचा थोडा प्रभाव आदिवासी संस्कृतीवर होतोय. स्त्री पुरुष समानता मानणारी आदिवासी संस्कृती आदिवासी बाईच्या राजकीय विकासाला कशी मदतकारक होते हे आपण आज या भागात पाहणार आहोत. मंडळी, आपण ज्या आदिवासी भागात जाणार आहोत तो भाग आहे कोकण पट्ट्यातील आदिवासी भाग. ठाणे आणि मुंबईमुळे यातील बऱ्याचशा भागाचं शहरीकरण झालंय. पर्यायानं शहरी संस्कृतीचं आक्रमण पण झालंय. शहरातील लोकांच्या गरजा भागवण्यासाठी इथला विकास झालाय तो रस्त्यांचा. जंगलं साफ झाली, इमारती वाढू लागल्या. त्यातून सुरू झालं आदिवासींचं शोषण. सतत विस्थापनाची टांगती तलवार डोक्यावर घेऊन हा समाज जगू लागला. तथाकथित समाजव्यवस्थेशी झगडा देऊ लागला. संख्येने कमी असल्याने राजकीय ओळख नाही. एकेकाळी जंगलावर अधिकार सांगणारा आमचा आदिवासी बांधव कधी जंगलातून बाहेर फेकला गेला हे त्यालाही कळलं नाही. शहरी संस्कृतीच्या आक्रमणानं सामाजिक विस्थापन झालं. शहरी समाजाची मानसिकता काही प्रमाणात आदिवासी समाजात दिसू लागली. स्त्री पुरुष समानता मानणारा समाज पुरुषी मानसिकतेचा भाग बनू लागलाय की काय अशी परिस्थिती तयार होते. शहरी समाजाच्या गर्तेत ओढलं जात असतानाच नव्या आशेची पहाट झाली. आदिवासींना आरक्षणातून राजकीय सत्तेत स्थान मिळालं. विशेषतः आदिवासी बाई राजकारणात आली. स्त्री पुरुष समानता मानणाऱ्या आदिवासी समाजानं कसं स्वीकारलं बाईचं राजकारणात येणं? आज आपण जाणून घेणार आहोत. उल्का महाजन म्हणतात, मी एका गावचं अगदी आत्ता लगेच आठवण होते म्हणून उदाहरण देते. शेणमई हेच गाव. तिथे गावात सुरुवातीला जेव्हा आम्ही जायचो तेव्हा गाव पार करून आदिवासी वाडीपर्यंत पोचायला लागायचं. आणि ते पार करताना अनेकांच्या कुत्सित नजरा त्यांनी पास केले, त्यांनी मारलेले शेरे असं ऐकत ऐकत जावं लागायचं. कारण आदिवासींमध्ये आम्ही काही करतो, जागृत करायचा प्रयत्न करतो, ह्याचा खूप त्रास त्या गावाने आम्हाला दिला. पण आता त्या गावातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया इतक्या तयारीच्या आणि जोरदार झाल्यात की तिथल्याच एका जी आदिवासीची जमीन बळकावली होती ती आदिवासी स्त्रियांनी सोडवली. म्हणजे त्याला आम्ही संघटनेच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे पहिल्यांदा पत्र पाठवलं. कायदेशीर काही कारवाई करण्याच्या आधी त्यांनी स्वतःहून जमीन सोडून द्यावी असे प्रयत्न केले. ते जेव्हा ऐकलं नाही तेव्हा गावातल्या बायका एकत्र जमल्या आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून शेत कापलं आणि सरळ पीक उचलून घरी आणलं. आता ही जी ताकद त्याच्यामध्ये ते जे जमीनदार कुटुंब होतं ते मारायला आले, त्यांनी बायकांना मारहाण केली. पण तरीही न घाबरता बायका तिथून 8 किलोमीटर चालत तालुक्याच्या पोलीस स्टेशनला आल्या, तक्रार नोंदवली मारहाणीच्या विरुद्ध. आणि आज तिथल्या ज्या 2-3 प्रमुख स्त्रिया आहेत त्यांना विचारल्याशिवाय गावाच्या पंचायतीचा कारभार चालत नाही. किंवा निवडणुकीमध्ये असू देत किंवा पंचायतीने काही महत्त्वाचे विकासाचे निर्णय घ्यायचे असू देत, या स्त्रियांना बोलावलं जातं, त्यांचं मत ऐकलं जातं. आणि अशा अनेक अनुभवांमधूनच आमची म्हणजे संघटना ही बळकट होते आणि यापुढच्या भविष्याबद्दलच्या आशा सुद्धा.
आता ज्या स्त्रियांविषयी आपण इतकं सगळं बोलतोय तर आर्थिक स्थितीमध्ये काहीतरी आपली आर्थिक स्थिती सुधारावी किंवा काही सरकारी योजनांचा आपल्याला फायदा व्हावा या दृष्टीने किती प्रमाणात जागृती आहे किंवा एकंदरीतच आपल्या हक्कांविषयी किती माहिती आहे त्यांना, सर्वसामान्य स्त्रीला, मग ती संघटनेतली असो किंवा संघटनेच्या बाहेरची असो? या दोन्हीत फरक करावा लागेल. संघटनेच्या बाहेरच्या स्त्रीमध्ये तेवढी जागृती असं मी म्हणणार नाही, पण संघटनेमध्ये आलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये ही जागृती दिसते. त्यात आम्ही असं मानतो की एकदा शोषणावर मात करायची याची ताकद आली की मग पुढच्या विकासाच्या वाटा खुल्या होतात. तोपर्यंत नुसता आर्थिक कार्यक्रम काही करू शकत नाही. म्हणजे एखादा सरकारी आर्थिक कार्यक्रम तिथे राबवायचा, बचत गट राबवायचा, एखादं शिवण मशीन घेऊन द्यायचं किंवा पापड लोणची घालायचं काम सुरू करायचं, आणि त्यातून जर समोरच्या व्यवस्थेशी झगडायची ताकदच उभी राहत नसेल तर असा कार्यक्रम काही ताकद देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही असं मानतो की अगदी मूलभूत साधनांशी जोडलेले जे झगडे आहेत, म्हणजे मग मजुरी मिळवण्यापासून ते स्वतःची जमीन ताब्यात घेणं जी हिरावून घेतली गेलेली आहे आणि जमिनीवरचे अधिकार मिळवणं, असे लांब पल्ल्याचे कार्यक्रम घेत आपल्याला या व्यवस्थेशी झगडायचं आहे आणि ती झगडण्याची ताकद आपल्यात आहे, असे कार्यक्रम जे ही आशा आणि ताकद वाढवू शकतील ते प्रामुख्याने घेतले पाहिजेत. त्याच्याशीच मग विकासाची वाट जोडून येते आणि तो लढाईचा कार्यक्रम झाल्यानंतर मग माणसं एकदा त्याच्यातून मोकळी झाली की मग विचार करायला लागतात की इथून पुढे मला माझ्या आर्थिक विकासाचं काय साधन घ्यायचं. नाहीतर ही स्वतंत्रता आणि ज्याला कल्पकतेचा अवकाश म्हणतात, हे स्वप्न पाहणारा समाज असावा लागतो विकासाची वाटचाल चालायला. कातकरी समाजाबद्दलचं माझं इतक्या वर्षांचं निरीक्षण असं होतं की या समाजाला स्वप्नच पडत नाही, तसं मला वाटायचं की आपलं पुढे काय, मुलांचं काय व्हावं असं वाटतं. ही स्वप्न पाहायच्या अवस्थेपर्यंत समाज आला आणि आता पुढे मला काय हवं, माझ्या आर्थिक विकासासाठी मी कुठला कार्यक्रम घेतला पाहिजे याबद्दलचा विचार बचत गटांमधून, महिलांच्या चर्चेंमधून पुढे येतोय. परिस्थिती बदलत आहे. आदिवासी संख्येने कमी असला तरी अस्तित्वाची लढाई देण्यासाठी लोकशाहीने एक हत्यार देऊ केलंय. झगडा मोठा आहे. आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या. या प्रतिक्रियांचा उद्देशच असा होता की आदिवासी भागात जे काही पंचायत राज व्यवस्थेबद्दल चाललेलं आहे त्याची माहिती आपल्याला व्हावी. माया परमेश्वर म्हणतात, ताई गावामधली जी स्त्री आहे तर आपण म्हणतो की तिने सरपंच पद घ्यायला हवं, पंचायत समितीचं सभासद व्हायला हवं, जिल्हा परिषदेचं अध्यक्षसुद्धा व्हायला हवं. पण गावातलं जे वातावरण आहे किंवा राजकीय पक्षातलं जे वातावरण आहे त्या सगळ्याकरता योग्य आहे का? योग्य असं म्हणताना पण कोणीतरी स्त्री पुढे एकदा आली तर तिला त्या सवयी लागतील आणि ती करायला. पण आधीच काय होतं, आपल्या समाजामध्ये आधीच म्हटलं जातं स्त्रियांना ते सोपं नाही आहे असं म्हटलं जातं आणि त्यांना दबवलं जातं. पण ती स्त्री जेव्हा त्या पद स्वीकारते, निवडून येते, स्वीकारते, तेव्हा ती त्यांना कामानुसार, सवयीनुसार तिला ते कळतं की नाही आपल्याला इथे असं बोललं पाहिजे, इथे आपल्याला असं केलं पाहिजे. काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की पतीच सगळं करत असतात, ते सह्या करायचं, फक्त सही कर, अशा प्रकारच्या सुद्धा आपल्या घटना घडल्यात. पण कालांतराने त्या स्त्रीला समजलेलं आहे की नाही, नुसती सही करून मला चालणार नाही आहे, जे काय आहे ते मला समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आणि त्या प्रकारे स्त्रिया आता चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतींमध्ये चांगलं काम करत आहेत. त्यांनी गावाचा सुद्धा चांगल्या प्रकारे केलेला आहे. पाण्याच्या बाबतीत, विजेच्या बाबतीत, रस्त्यांच्या बाबतीत त्या अगदी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकाराने काम करतायत. आपल्या इथे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे सामाजिक चळवळीच्या स्वरूपात योजना येतात, तर त्यांचा कुठला परिणाम होतो या एकंदरीत पंचायत राज संस्थेवर? जसं एक कुटुंब कल्याणाचा कार्यक्रम आहे, अंगणवाडी हा एक कार्यक्रम आहे, तो एक चळवळीच्या स्वरूपात आहे, तर कुठला परिणाम? तर अंगणवाडीचा परिणाम हा तर खूपच चांगला आहे. कारण घराघरामध्ये कुटुंब लहान असण्यापासून आणि कुटुंब सुखी होण्यापर्यंत, ते मुलं सुदृढ होण्यापर्यंत त्या अंगणवाडीची वर्कर तिथे जाऊन सगळ्यांना सांगत असते आणि त्या मुलाला काय खायला पाहिजे आणि त्या महिलेला सुद्धा ती कशी तिची स्वतःची व्यवस्था तिने केली पाहिजे, कसं निरोगी राहिलं पाहिजे आणि मूलसुद्धा कसं निरोगी होईल आणि कुटुंब आपलं कसं चांगलं राहील, की शिक्षण कसं घेतलं पाहिजे, ह्या पद्धतीने पण अंगणवाडी वर्कर तिथे सांगत असते. आणि कुटुंब नियोजनाच्या बाबतीत अंगणवाडी वर्कर पुढाकाराने
प्रत्येक महिलेला सांगत असते, त्यांच्या मिटिंगा घेत असते, त्यांना महत्त्व सांगत असते आणि प्रत्येक म्हणजे जी साधनं आहेत त्या बाबतीत सुद्धा ती साधनं स्वतः पुरवण्याचं काम सुद्धा ती करत असते. तिथे डॉक्टरांकडनं त्यांना ती साधनं मिळतात आणि ती काम ते करत असते सगळं. संगीता मालशे म्हणाल्या, नाही, मतदारांमध्ये अजून तशा पद्धतीची जागरूकता नाही आहे, खूप कमी आहे. कारण एकूणच सत्तेचं राजकारण हे लोकांच्या राजकारणापेक्षा खूप वेगळं दिसून येतं. त्यांच्यापर्यंत हे अजून पोचत नाही की आमचं मत हे ह्यांच्यासाठी निर्णायक आहे किंवा रादर आमच्या मताला एवढी महत्त्व आहे. त्यामुळे आपण ह्या लोकनेत्यांवर अंकुश ठेवू शकतो ही अजून जाणीव नाही थोडी वाढलेली, तर ती वाढण्याची गरज आहे. मात्र आदिवासी भागात असं दिसून येईल की लोक बऱ्यापैकी काही ठिकाणी सक्रिय आहेत की नाही झाली तर कामं तुम्ही विचारायला जाऊ शकता लोकप्रतिनिधींना. आणि ज्या बायका आता निवडून येत आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्यांची स्वतःची एक ती जाणीव आहे की आपण लोकांचं देणं आहोत आणि ते केलं पाहिजे. त्यामुळे ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, पण आत्ताच्या घडीला नाही म्हणण्यामध्ये खरं तर योग्य ठरेल. अगदी शेवटी विचारतो की जर का ही पंचायत राज संस्था जर का आदिवासी भागामध्ये चांगल्या प्रकारे विकसित व्हायची असेल तर कुठल्या गोष्टी व्हायची गरज आहे? जसं आता आदिवासी स्वशासन कायदा आहे तो आणि ज्या काही सुविधा आदिवासी भागांसाठी दिल्या गेलेल्या आहेत, उदाहरणार्थ ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार, एकूण गावाचं लोकसहभागातनं विकासाची संकल्पना ही जी आहे त्याच्यामधनं गावाचा अंकुश किंवा गावाचा सहभाग विकासाच्या प्रक्रियेवर राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही समान अधिकारांचे भागीदार असतील. त्यामुळे ते सर्वात महत्त्वाचं आत्ताच्या घडीला मला तो टप्पा वाटतो की त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं, त्याची अंमलबजावणी होणं हे जास्ती श्रेयस्कर ठरेल की स्त्रियांसोबत वेगवेगळ्या सगळ्या शोषित घटकांचा सहभाग वाढू शकतो. अंजली कानिटकरांनी आम्हाला सांगितलं, आपल्या इथे जे आदिवासी जो एक समाज आहे आणि त्यांची जी एक सामाजिक रचना आहे, तर पंचायत राजच्या व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो तर ही जी एक सामाजिक रचना त्यांची आज जी अस्तित्वात आहे ती पंचायत राजला किती समोर घेऊन जाणारी आहे आणि त्याच्यामध्ये पंचायत राजचा जो हा संसार आहे हा किती चांगला मांडला जाऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? आदिवासींच्या समाज रचनेचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा एक असं सर्वसाधारण गृहीत धरलं जातं की महिला आणि पुरुष त्यांच्या समाज रचनेत जास्त समान आहेत इतर ठिकाणी आपण पाहतो त्याच्यापेक्षा. पण मला असंही दिसून आलेलं आहे की जिथे जिथे ह्या समाजाचे इतर समाजाशी संबंध आलेले आहेत तिथे तिथे इतर समाजासारखेच विषमता स्त्री आणि पुरुषांमध्ये आदिवासी समाजातही आता आलेली आहे. तर त्यामुळे आधीचं जे काही एक आदर्श पाहणं होतं आदिवासी समाजाकडे की इथे बाबा जास्त समता आहे वगैरे, ते तेवढं काही खरं असेल असं मला वाटत नाही. तर त्यामुळे आपल्याला स्त्रियांच्या संदर्भात जे काही दुटप्पी वागणं इतर समाजामध्ये दिसून येतं किंवा स्त्रियांचा दुय्यम दर्जा तो तिथेही दिसून येतो. तर पण तरी देखील आदिवासी स्त्रिया बोलायला त्यांना जास्त मोकळीक असते. आपल्या पुरुषाबरोबरच खांद्याला खांदा लावून ते तेवढीच अर्थार्जनाचं कामही करत असतात. त्याच्यामुळे कदाचित मोकळेपणाने आपले विचार मांडणं हे त्यांच्या समाजामध्ये तरी त्यांना शक्य असतं. म्हणजे गावकीमध्ये इतर ठिकाणी जशा स्त्रिया अजिबात अस्तित्वातच नसतात तसं निदान आदिवासी पाड्यावरच्या मीटिंग्समध्ये वगैरे होत नाही. तर त्यामुळे एक त्यांना आपसुकच कदाचित बोलणं हे ते वगैरे जमतं. पण जिथे ह्या स्त्रियांना पंचायत व्यवस्थेमध्ये इतर वर्गांबरोबर इतर समाजाबरोबर काम करायचं असतं तिथे मात्र त्यांना तेवढ्याच अडचणी इतरांसारख्याच फेस करायला लागतात, सामोरं जायला लागतात. तर त्यामुळे जिथे आदिवासी समाज जास्त आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं म्हणते मी, आणि जिथे गावाची रचना याच्यातच मुळात आदिवासी समाज जास्त आहे तिथे कदाचित आदिवासी स्त्रिया पंचायतीत येणं हे जास्त कारक आहे. पण जिथे त्यांची लोकसंख्या कमी असेल अशा ठिकाणी मला वाटतं आदिवासी स्त्रियांनाही त्याच गोष्टींना तोंड द्यायला लागेल, त्याच प्रश्नांना. आता आदिवासी भागामध्ये काय किंवा ग्रामीण भागामध्ये काय की आरोग्य, शिक्षण, त्याच्यानंतर कुपोषण अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे स्त्री मुळातच पुरुषाच्या बरोबरीने येऊ शकत नाही. त्या घरच्या समस्याच इतक्या तिला व्यापून टाकणाऱ्या आहेत की तिला फारसं काही करता येत नाही. तर या दृष्टीने कुठल्या प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला असं वाटतं की आवश्यक आहेत?
हे जे प्रश्न आहेत तुम्ही म्हणालात आरोग्य, शिक्षण, हे आदिवासी स्त्रियांना जास्त ग्रासतात हे मला मान्य आहे. पण एकंदर ग्रामीण भागामध्ये हे प्रश्न स्त्रीला तेवढेच भेडसावत असतात, इतर समाजातल्या स्त्रियांना देखील. आणि जिथे जिथे चळवळी उभ्या आहेत, जिथे जिथे ह्या सगळ्या समाजाला जागं करण्याचं, जाणीवा त्यांच्या वाढवण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढे चाललेले आहेत, अशा ठिकाणी ह्या स्त्रिया आपले रोजचं पाणी भरण्याचं काम, मुलांचं शिक्षणाचं सगळं पाहून, या सगळ्या गोष्टी पाहून देखील मोर्चात वगैरे सहभागी होऊन आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतात. तर मला असं वाटतं की सामाजिक संस्था या कामामध्ये ज्या पद्धतीने उतरतात, त्यांनी जर शासकीय जे काही कार्यक्रम आहेत ते राबवले जातात किंवा नाही ह्याच्याकडे जर लक्ष दिलं व्यवस्थितपणे, काटेकोरपणे राबवले जायला हवेत. कारण शासकीय कार्यक्रम अनेक आहेत. प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत आरोग्यासाठी, शाळा गावागावात पोचलेल्या आहेत, पण ह्या शाळा भरतात की नाही, अंगणवाड्या चालतात की नाही, ह्याच्याकडे लक्ष देणं मला वाटतं सामाजिक संस्थांचं काम जास्त आहे. तर ते जर व्यवस्थित केलं आणि शासनाच्या सगळ्या योजना या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि लोकांचा हक्क आहे त्या योजना मिळवण्याचा, हे जर सामाजिक संस्थांनी विचार केला तर मला वाटतं बऱ्याच अंशी ह्या वस्तुस्थितीत फरक पडेल. आता आपण पंचायत राज संस्थांची ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला डिफेक्टो आणि डिज्युरी पॉवरची चर्चा नेहमी होते आणि डिज्युरी पॉवर दिली आहे पण डिफेक्टो पॉवर अजून आली नाही आहे, हे सरसकट आरोप या व्यवस्थेवर होतात. आणि आरक्षणानंतर तर सरसकट असंच म्हटलं जातं की पुरुषांनी बायकांना थोडंसं समोर करून आपले करिअर अजून एक्सटेंड करण्याची ही एक सोय आहे. तर एखादी स्त्री एकदा सत्तेत आली, कशा का मार्गाने ती असे ना, पण ती सत्ता मिळाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की ती निश्चित स्वरूपात तिची स्वतःची एक राजकीय महत्त्वाकांक्षा त्यातनं निर्माण होईल आणि तिला असं वाटेल की आपण आता यापुढे सत्तेत यायला पाहिजे आणि नवरा हा आता या सत्तेत भागीदार असू शकत नाही. बरोबर. आता स्त्रिया येत आहेत म्हटल्यावरती हे प्रश्न सगळे यायला लागलेत. कारण बऱ्याचदा पुरुषांच्या हातात सत्ता असते पण ती सुद्धा इन ॲक्च्युअलिटी किती असते आणि किती ती सत्ता पार्टी किंवा आणखीन तत्सम फॉर्मल इन्स्टिट्यूशन्समध्ये असते, हा एक प्रश्न आहेच. म्हणजे पण एनिवेज स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की सत्तेत आल्यानंतर कुठेतरी आपल्या स्टेटसमध्ये, आपल्या स्थानात फरक पडतो हे तिला जाणवतं. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन किंचित बदलतो. थोडेसे मला वाटतं ज्या स्त्रिया टिकून राहिलेल्या आहेत आणि ज्या ह्या प्रक्रियेत आता सहभागी होत आहेत, सक्रिय सहभाग घेत आहेत, त्यांना आपले प्रश्न काही वेगळे आहेत आणि ह्या अनुषंगाने स्त्रियांचे प्रश्न म्हणून खास असे काही मांडता येतील असं वाटायला लागले. पुष्पा भावे म्हणाल्या, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातली सगळी संस्कृती इतकी शहरी असते की आई मुलाच्या वाढदिवसाला श्रीखंड करते, इथपासून ती संस्कृती अतिशय शहरी आणि उच्चवर्णीय असते. तर त्यामुळे ते कुठेतरी बदलायला हवं. पण म्हणून तुम्ही म्हणाल की मग आदिवासींसाठी त्यांच्या भाषेत पुस्तकं करायची का? तर नाही. म्हणजे मुलाशी बोबडं बोललं की परत त्याला भाषा शिकावी लागते, तसं होईल. त्यामुळे त्याचं कुठेतरी परिचित आणि अपरिचित असं पण सांधेजोड झाली पाहिजे. आणि ती माणसं फार व्यवहाराला शहाणी असतात. त्यामुळे विशेषतः प्रौढ साक्षरतेचा विचार करत असताना मध्यंतरी साक्षरता प्रसाराविषयी पुस्तिका तयार केल्या, पण त्या पुस्तिकेत ते लक्षातच घेतलं नाही की तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला शिकवत नाही. उदाहरणं, त्यांचं जगाचं ज्ञान हे वेगळ्या पातळीवर आहे. त्यांना अक्षरं लिहिता येत नाहीत म्हणजे ती शहाणी नाहीत असं नाही. त्यामुळे त्यांना शिकवण्याच्या पद्धतीही वेगळ्या असल्या पाहिजेत. त्याचा पुरेसा विचार आपल्याकडे शिक्षण पद्धतीत झाला आहे असं वाटत नाही. आणि आज तर त्यांचे इतके हाल आहेत जगण्याचे. म्हणजे ह्याचं स्वयंपाकाचं लाकूड गोळा करण्यापासून हाल असतात, पाणी शोधण्यापासून हाल. आणि मग जंगलचा अधिकारी येतो त्यांच्यावर अधिकार गाजवतो, बायकांवर अधिकच गाजवतो. आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा असल्यामुळे त्या अंधश्रद्धेचे परिणाम होतात परत. त्यामुळे एका बाजूला शहरीकरणाचे दुष्परिणाम आणि एका बाजूला शहरापासून दूर असल्याचे दुष्परिणाम, दोन्ही त्यांना सहन करावे लागतात. त्यामुळे त्याकडे खूप वेगळ्या पातळीवर पाहिलं पाहिजे. मला थोडं असं वाटतं की नेहरूंच्या काळात कुठेतरी ही जाणीव होती, नंतर ती हळूहळू जाणीवच आपली गेली की त्या प्रश्नाकडे वेगळं पाहिलं पाहिजे. नेहरूंनी पहिला ज्यावेळेला
आपल्याकडच्या भटक्या विमुक्त जातींचा सोलापूरला मेळावा घेतला स्वातंत्र्यानंतर, तेव्हा कुठेतरी ती जाणीव होती की या प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. आणि मग त्याच्यात वेगवेगळ्या गटांच्या वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारे वाढलेली माणसं आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. त्यामुळे आपण ज्या वेळेला समान नागरी कायद्याविषयी बोलतो तेव्हा त्यांचासुद्धा विचार करायला पाहिजे. कारण त्यांच्यातले काही कायदे हे स्त्रीला खूप स्वातंत्र्य देणार आहेत की जे अन्य कायद्यांमध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तो विचार करतानाही त्यांच्या कायद्यांचाही विचार करायला. श्रोते हो, हा कार्यक्रम महिलांच्या सक्षमीकरणावर आहे आणि महिलांचं सक्षमीकरण हे या समाजात होणार आहे. आणि तुम्ही आणि मी, अर्थात आपण सर्वच या समाजाचा एक हिस्सा आहोत. मग आपली भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती, काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती, गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. बाईच्या नावावर जमिनी किती, बाईच्या मालकीच्या हवेल्या किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. गावच्या कारभारात महिलांची संख्या किती, निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्त्व किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती, अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती. 33% आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती. विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला हो, विचारा आपल्या मनाला. आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग 10 ऐकलात. लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ, ध्वनिमुद्रण पी. शाजू आणि सादर करते सुहास विद्वांस. हा कार्यक्रम 2003 साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ 2003 सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं.